काल आम्ही डिनर करून बाहेर पडलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी माझा मोबाईल रेस्टॉरंटमध्येच विसरले. तो घ्यायला मी परत गेले आणि येताना मला समोर अभय दिसला. थँकफुली त्याने मला नाही पाहिलं. को लाल सिग्नल लागायच्या आधी पिवळा सिग्नल लागतो ना, तसंच आहे हे समज. तर देवानं तुला सिग्नल दिलाय, इतके दिवस सांभाळून घेतलं, आता तरी सुधारा. आणि ज्याच्यासाठी तू हे सगळं करतेस तोही खुश नाहीच आहे. त्याला काय धाड भरलीये? जाऊ दे ना, तू पुन्हा बडबड करणार आणि मी पुन्हा हताश होणार. लेट्स ड्रॉप इट. जेव्हा आजोबा घरी येतील ना, आपण ना तेव्हा पूर्ण घरातले दिवे बंद करून टाकूया. अंधार होईल मस्त. मग ते जोरात घाबरतील आणि जोरात किंचाळतील. ठीक आहे? आजी, तू बेडच्या मागे लपायचंस. अजून मावशी. एक मिनिट हा, मी बघतो. मावशी, तू इकडे मध्ये लप. मला यायला उशीर झाला का? देन आय एम सॉरी. नाही, उलट थोडेसे लवकरच आलात, कारण देवी तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करत होती. काही हरकत नाही. तिला नाही जमलं तर मी तुझ्यासाठी एक वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज घेऊन आलेलो आहे. माझ्यासाठी काय? एक खास पाहुणा. महोदय या. पेस्ट कंट्रोलच्या दिवशी मी घरी परत आलो तेव्हा यांना मी आपल्या घरातनं बाहेर पडताना पाहिलं. ते काहीतरी विक्रमशी बोलले आणि गेले. पुढे नयनाने मला सांगितलं की विक्रमच्या खिशामध्ये तिला कपिल भूतकर नावाच्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हचं व्हिजिटिंग कार्ड सापडलं. वन लीड्स टू अनदर. मी अंदाज बांधला आणि माझा नेम अचूक लागला. म्हणजे हा हो, मी कपिल भूतकर. मी एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. हे बघा, जो माणूस विक्रमला आणि पर्यायाने तुमच्या कुटुंबाला त्रास देतोय तो कोण आहे हे शोधण्याची जबाबदारी माझ्यावर. हो, पण डिटेक्टिव्ह महाराज, त्यासाठी कीटकनाशकाचा फवारा मारायचं नाटक करून माझ्या अख्ख्या कुटुंबाला रस्त्यावर आणायचं. वने, राहवत नाही म्हणून बोलते मी. आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढून त्यांना इथे जे काही शोधायचं होतं ना, ते शोधताना आपलं इथे असणं त्यांना अडचणीचं ठरलं असतं. याचं कारण आपल्या कुणावरच त्याचा विश्वास नाही, किंवा मग ती त्रास देणारी व्यक्ती आपल्यातलीच कोणीतरी. मावशी, आई, बाबा, माझं ऐकून घेता का? मला एक सांग, तुला असं वाटतंय का की आमच्यापैकी कोणी तुला त्रास देत आहे? सध्या मी कुठलीच शक्यता नाकारत नाही, पण मी असंही म्हणत नाही की घरातलंच कोणीतरी असेल. आणि ते जर नसेल तर हे सिद्ध करण्यासाठी या तपासाचाच उपयोग होईल की. ठीक आहे, तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तरी ते मला मिळालंय. ज्या घरात घरच्यांचीच किंमत नाही तिथे परक्यांची काय तमा भाऊजी? हे घर माझं आहे. पण तरीही तुमच्या नाकावर टिचून तुमच्या जावयानं तो डिटेक्टिव्ह आणून बसवलाच ना तुमच्या डोक्यावर. काही बोलू शकलात तेव्हा तुम्ही? आणि अजूनही बोलू शकताय का? कारण घर जरी तुमचं असलं ना तरी या घरातला कर्ता पुरुष विक्रमच आहे आणि त्याचाच शब्द या घरात चालणार. पण तुमच्या या घरात आता माझी घुसमट होते. मला नाही वाटत यापुढे मी कधीही या घरात परत राहायला येईन. उद्या चुकून रस्त्यात पडलेली टाचणी जरी उचलली ना तरी चोरीचा आरोप लागायची भीती वाटत राहील मला या घरात आता सतत. पण आमच्या घरातनं तुम्हाला कॉपरेशन मिळेल असं मला अजिबात वाटत नाही. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड आडी आहे. ती आडी कपिल भूतकर बद्दल नाही आहे. कारण कपिल भूतकरची तुमच्या घरच्यांशी आत्ताच तर ओळख झाली. ती आडी होती विनय वेंगुर्लेकर बद्दल. विनय वेंगुर्लेकरचा अवतार ताणून काहीच फायदा होणार नव्हता. त्या अवताराचं जीवित कार्य संपलं असं म्हणा हवं तर. पण आता कसं आहे, मला हवं तेव्हा मी तुमच्या घरात येऊ जाऊ शकतो ना. आणि तुम्हालाही काही कारण शोधून तुमच्या घरच्यांना बाहेर पाठवायची गरज नाही. माझ्या जागी तू असतीस तर काय केलं असतंस? मी घरातल्या माणसांना विश्वासात घेतला असता. विश्वास? तो माणूस बेलाशक आपल्या घरात शिरतो, आपल्या बेडरूमची उलतापालत करून जातो. घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले, लॉक्स बदलले, काय फायदा झाला मला सांग? शून्य.
मला एका प्रश्नाचं उत्तर दे. आपण लॉक्स बदलले हे त्याला कसं कळलं? तुला काय माहित त्याला कळलं का नाही ते? शैलेशने मला सांगितलं. एका माणसाने आपल्या घरची चावी आपल्या एरियातल्याच एका लॉक मेकरकडनं करून घेतली आणि एकदा नाही 2दा. आधीची चावी आणि लॉक बदलून झाल्यानंतरची चावी सुद्धा. मग त्याला कसं कळलं की आपले लॉक? आपण लॉक बदललं तेव्हा जुनी चावी लागली नसेल, तेव्हा त्याला कळलं असेल की आपण लॉक बदललं. पण ती नवीन चावी त्याला कोणी दिली? एक डुप्लिकेट चावी बनवायला ओरिजिनल चावी तर हातात लागते ना. रात्री आपण इथे बोलत बसलो होतो, तू बॅग उचलायला गेलीस आणि बॅग रिकामी होती. मला सांग नाही ना, आपल्या घरातून आपल्या बेडरूमच्या कपाटातून कुठे गेले असतील पैसे, आणि तेही काही तासांच्या आत. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या दिवशी डिटेक्टिव्ह कपिल भुतकर विनय वेंगुर्लेकर म्हणून आपल्या घरात आला, त्या दिवसापासून आजपर्यंत त्या हरामखोराने आपलं तोंड दाखवलेलं नाही. माझा कॉमन सेन्स मला सांगतो कोणीतरी माझ्याबद्दलची माहिती त्याला पुरवली, आणि तो कोण आहे हे मला कळलंच पाहिजे. त्यात नुसतं माझंच नाही तर आपल्या सगळ्यांचंच भलं आहे.